इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 7वी प्रकरण 11 राष्ट्ररक्षक मराठे. प्रकरण 11 आहे राष्ट्ररक्षक मराठे. जसं आपण या आधीच्या पाठात बाळाजी विश्वनाथ त्यांचा मुलगा बाजीराव, पहिला बाजीराव, तर जेव्हा बाजीरावचा मृत्यू होतो त्याच्यानंतर बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवे म्हणजे ते होते बाजीराव म्हणजे बाजीरावचा मुलगा. ठीक आहे. त्याच्या तो पेशवा झाला. तर शाहू महाराजांनी बाजीरावनंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याला पेशवाईची वस्त्रे दिली. आता पेशवाई पद जे आहे ते कोणाला दिलं? नानासाहेब पेशव्यांना. त्यांचं नाव होतं बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे. असं नानासाहेब पेशवे म्हणून ओळखले जायचे. नादिरशहाच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. या काळात अहमदशहा अब्दालींनी पानिपतावर मराठ्यांच्या समोर आव्हान निर्माण केले. या सर्व घडामोडींची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. तर त्याच्यानंतर काय झालं? अहमदशहा अब्दाली, जसं तुम्ही आता नवीन पिक्चर पानिपत आलाय याच्यामध्ये तुम्हाला याची पार्श्व कळेल पानिपतच्या लढाईचा. तर उत्तरेतील परिस्थिती तेव्हा काय होती? तर अयोध्या प्रांताच्या उत्तर पश्चिमेस लागून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश 18व्या शतकात रोहिलखंड या नावाने संबोधला गेला. त्याचं नाव काय होतं? रोहिलखंड. अफगाणिस्तानातून आलेले पठाण या भागात स्थायिक झाले होते. या पठाणांना रोहिले म्हणत. गंगा यमुना नद्यांच्या दोबाच्या प्रदेशात त्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अयोध्येच्या नवाबाने मराठ्यांना पाचारण केले. मराठ्यांनी त्यांचा बंदोबस्त केला. अफगाणांशी संघर्ष. अफगाणिस्तानाचा बादशाह अहमदशहा अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते. इसवी सन 1751 मध्ये त्याने पंजाबवर आक्रमण केले. अफगाणिस्तानचा बादशाह कोण होता? अहमदशहा अब्दाली. त्याने इसवी सन 1751 मध्ये पंजाबवर आक्रमण केले होते. आणि या काळात मुघल प्रदेशात अंधाधुंदी आणि त्याला भयंकर आकर्षण होते. भारतावरची जी पण संपत्ती होती त्याचे अंधाधुंदी निर्माण झाली होती. त्यामुळे मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती. या परिस्थितीत आपल्या संरक्षणासाठी मराठ्यांची मदत घेणे त्याला आवश्यक वाटले. नंतर बादशहाला मराठ्यांचे सामर्थ्य आणि प्रामाणिकपणा याची खात्री पटली होती. दिल्लीच्या रक्षणार्थ मराठ्यांनी एवढी दुसरी समर्थ सत्ताही नव्हती. त्यामुळे बादशहाने इसवी सन 1752च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांशी एक करार केला. तर त्या करारामध्ये मराठ्यांनी त्या करारानुसार रोहिले, जाट, राजपूत, अफगाण कुठले होते त्यात? रोहिले, जाट, राजपूत, अफगाण इत्यादी शत्रूंपासून मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मान्य केले. आणि या बदल्यात त्यांना काय मिळालं? तर रोख रक्कम मिळणार होती. आणि शिवाय पंजाब, मुलतान, राजपुतांना सिंध, रोहिलखंड या भागातून चौथाई वसूल करण्याचे हक्क त्यांना मिळणार होते. आणि त्याचप्रमाणे अजमेर आणि आग्रा या प्रांताची सुभेदारी सुद्धा त्यांना देण्यात आली होती. या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे होळकरांच्या फौजा दिल्लीच्या रक्षणार्थ पाठवल्या. मराठे दिल्लीकडे निघाले. ही बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला. मराठे मजल दरमजल करत दिल्लीला पोहोचले. मराठ्यांमुळेच अब्दालीचे संकट टळले होते. म्हणून बादशहाने मुघलांच्या सुभ्यांमधील चौथाईचा हक्क त्यांना दिला. या सुभ्यांमध्ये काबूल, कंदाहार आणि पेशवारचाही समावेश होता. हे सुभे पूर्वी मुघल साम्राज्याचा भाग होते. आता ते अब्दालीच्या अफगाणिस्तानामध्ये होते. म्हणजे जे हे होते ते आता अब्दालीच्या अफगाणिस्तानमध्ये होते. सुबे अब्दालीकडून जिंकून घेऊन परत मुघलांच्या राज्याला जोडणे हे मराठ्यांचे कर्तव्य ठरत होते. उलट किमान पंजाबपर्यंत प्रदेश अफगाण अंमलाखाली आणावा अशी अब्दालीची इच्छा होती. आणि त्यामुळे काय झालं?
आज ना उद्या मराठे आणि अब्दाली यांचा संघर्ष होणे अटळ होते. म्हणून नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव हा जयाप्पा शिंदे व मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतात अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मोहिमेवर गेला. मग काय झालं, नानासाहेब पेशवे म्हणजे बाजीरावचा मुलगा नानासाहेब आणि भाऊ रघुनाथराव हे कुठे गेले, जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतात गेले आणि अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी हे सगळे मोहिमेवर गेले होते. उत्तरेकडील स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून दक्षिणेतील मराठे हे त्यांचे स्पर्धक ठरले आणि त्याचप्रमाणे उत्तरेकडे जेवढे पण स्थानिक उत्तराधारी दृष्टिकोनातून दक्षिणेकडले जे मराठे होते ते स्पर्धक ठरले आणि मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात न घेता मराठ्यांना मदत करण्याऐवजी ते तटस्थ राहिले. मराठ्यांचे दिल्ली दरबारातील वर्चस्व व हस्तक्षेप त्यांना रुजत नव्हता. मात्र सूरजमल जाट व राणी किशोरी सूरजमल जाट आणि राणी किशोरी या पानिपतवरील युद्धात जखमी झालेल्या मराठ्यांना मदत केली. कोणी सूरजमल जाट आणि राणी किशोरी यांनी. त्याचप्रमाणे उत्तरेतील काही कट्टरपंथीय मराठ्यांकडे परधर्मीय म्हणून पाहत होते, तर त्यांनीही मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन समजून न घेता मराठ्यांचे वर्चस्व कमी व्हावे म्हणून अब्दालीला हिंदुस्थानावर आक्रमण करण्याचा आग्रह केला आणि अब्दाली मराठ्यांचा पराभव करून त्यांना दक्षिणेत नर्मदा पार हुसकावून देईल अशी त्यांना अपेक्षा होती. आता त्याच्यानंतर अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. आता अटकेवर एक झेंडा फडकला. याच्यावर मी तुम्हाला सांगते की काय काय घटना झाल्या, म्हणजे एक लक्षात ठेवायला तर उत्तरेतील मराठ्यांचे वर्चस्व सहन न होणाऱ्या नजीम खानाने अब्दालीला भारतात बोलवले. ठीक आहे. नंतर अब्दालीने भारतावर 5वी स्वारी करून दिल्ली जिंकली व मोठी लूट घेऊन तो परतला. ठीक आहे. रघुनाथराव व मल्हारराव होळकर यांनी अब्दालीच्या अधिकाऱ्यांना दिल्ली आणि पंजाबमधून पिटाळत पंजाब जिंकला आणि अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करीत आताच्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या अटकपर्यंत जाऊन 1758 मध्ये अटकवर मराठ्यांचा झेंडा फडकविला. तर आपण हे या घटना आहे. तर नजीम खान हा रोहिल्यांचा सरदार होता. उत्तर भारतातील मराठ्यांचं वर्चस्व त्याला सहन होत नव्हते, म्हणून नजीम खानच्या सांगण्यावरून अब्दालीने भारतावर पुन्हा स्वारी केली. ही त्यांची भारतावरची 5वी स्वारी होती आणि त्यांनी दिल्ली जिंकून घेतली. मोठी लूट घेऊन अफगाणिस्तानात परत गेला. रघुनाथराव व मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले. त्यांनी दिल्ली घेतली. त्यानंतर अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावून पंजाब जिंकला. नंतर अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत मराठे इसवी सन 1758 मध्ये अटकेपर्यंत गेले. अटकेवर मराठ्याचा ध्वज फडकला. अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तानामध्ये आहे, म्हणजे आता ते पाकिस्तानात गेलं. मराठ्यांनी अटकेपार पेशवरपर्यंत मोहीम काढली, तथापि त्यांनी आपल्या प्रभुत्वाखाली आणलेल्या या प्रदेशाची व्यवस्था नीट लावली नाही. आता दत्ताजींचा पराक्रम. पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीब खानाचे परिपत्य करण्यासाठी पेशव्याने दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवले. दत्ताजी उत्तरेत गेला. नजीम खानाने दत्ताजीला वाटाघाटीत अडकवून ठेवले आणि अब्दालीला मदतीस येण्याची विनंती केली. हा संदेश मिळताच अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला. दत्ताजी व अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे गाठ पडली आणि जोरदार लढाई झाली. दत्ताजींनी असामान्य शौर्य गाजवले, परंतु या लढाईत दत्ताजीला वीर मरण आले. आता पेशव्यांनी काय केलं, मग दत्ताजी शिंदे जे होते, शिंदे व जनकोजी शिंदे यांना उत्तरेस पाठवले. पंजाबची सत्ता मजबूत करणे व नजीब खानाचे परिपत्य करणे हे या मोहिमेवरचे उद्देश होते. आणि यमुना तीरावर बुराडी घाट येथे अब्दाली व नजीम खान याची दत्ताजींशी लढाई झाली आणि या लढाईत दत्ताजींनी शौर्य गाजवले आणि मात्र त्यांना त्या याच्यात वीरमरण आले. आता माहित आहे का तुम्हाला, दत्ताजी मोठ्या शौर्याने लढला, पण अखेरीस तो रणांगणावर घायाळ होऊन पडला. नजीम खान रोहिल्यांचा सल्लागार कुतुबशहा हत्तीवरून
घायाळ झालेल्या दत्ताजी जवळ आला. त्याने दत्ताजीला विचारले, क्यों पटेल जी, हमारे साथ तुम और भी लढेंगे. दत्ताजी घायाळ अवस्थेत पडला होता, पण कुतुबशहाचे शब्द ऐकताच त्याने बाणेदार उत्तर दिले की हां, बचेंगे तो और भी लढेंगे. ठीक आहे. तेव्हा म्हणजे असा इन्सिडन्स झाला की ते जेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, म्हणजे म्हणजे मिलेच्या याच्यातच होते, गेलेच्या याच्यातच होते, तेव्हा कुतुबशहाने त्याला विचारलं की क्यों पटेल और भी लढोगे. तेव्हा त्यांना उत्तर दिलं, हां, बचेंगे तो और भी लढेंगे. आता सदाशिवराव भाऊ जे होते ते होते बाळाजी विश्वनाथ, म्हणजे बाजीराव पेशवे यांचा भाऊ होता चिमाजी अप्पा. त्यांचा मुलगा होता सदाशिवराव भाऊ. तर पेशवे. तर अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी नानासाहेब आपल्या चुलत भाऊ सदाशिवराव व थोरला मुलगा विश्वासराव यास उत्तरेला पाठवले. सदाशिवराव भाऊ हा चिमाजी अप्पाचा मुलगा होय. ठीक आहे. सदाशिवराव हे कोणाचे? चिमाजी अप्पा, म्हणजे बाजीरावचे भाऊ त्यांचा मुलगा होता. त्याचबरोबर प्रचंड फौज व प्रभावी तोफखाना होता. इब्राहिम खान गारदी हा त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. या तोफखान्याच्या जोरावर त्यांनी इसवी सन 1760 मध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या लढाईत निजामाचा पराभव केला होता. आता पानिपतचा रणसंग्राम. उत्तरेच्या मोहिमेत सदाशिवराव भाऊंनी दिल्ली जिंकून घेतले. त्यानंतर मराठ्यांचे सैन्य आणि अब्दालीचे सैन्य पानिपत येथे समोरासमोर आले. तर ती घटना होती 14 जानेवारी 1761 रोजी. मराठ्यांनी अब्दालीवर हल्ला करून लढाईला सुरुवात केली. ही पानिपतची तिसरी लढाई होय. लढाईत विश्वासरावला गोळी लागून तो ठार झाला. हे सदाशिवराव भाऊला समजताच तो बेभान होऊन शत्रूवर तुटून पडला आणि युद्धाच्या धुमश्चक्रीत तो दिसेनासा झाला. आपला नेता नाहीसा झालेला पाहून मराठी सैनिकांचा धीर खचला. त्याचवेळी अब्दालीच्या राखी व ताज्या दमाच्या सैन्याने मराठ्यांवर हल्ला चढवला आणि मराठ्यांचा पराभव झाला. महाराष्ट्रातील एक संबंध तरुण पिढी गारद झाली आणि अनेक पराक्रमी सरदार त्या याच्यात धारातीर्थी पडले. आता माहित आहे का तुम्हाला, पानिपतच्या युद्धात सुमारे 1.5 लाख लोक मारले गेले होते. पानिपतच्या किती लोक मारले गेले? 1.5 लाख लोक मारले गेले होते. एका पत्रातील सांकेतिक वर्णन पुढील प्रमाणे आहे की 2 मोत्ये गळाली, 27 मोहरो हरवल्या आणि रुपये खुर्दा किती केल्या याची गणतीच नाही. म्हणजे असे किती जीव त्याच्यामध्ये गेले, किती नुकसान त्याच्यामध्ये असं झालं होतं. परक्या अब्दालीला येथे राज्य करण्याचा नैतिक हक्क नाही या व्यापक भूमिकेतून मराठे अब्दालीशी लढले. आपण सर्व उत्तदेशीय असून अब्दाली परकीय शत्रू आहे अशा आशयाची पत्रे लिहून सदाशिवराव भाऊने उत्तरेकडील सत्ताधाऱ्यांना मराठ्यांची व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका कळवली. परंतु त्याला अनुकूल प्रतिसाद न देता ते सत्ताधारी तटस्थ राहिले. साहजिकच भारताच्या रक्षणाची जबाबदारी एकट्या मराठ्यांवर पडली होती. भारत हा एक देश असण्याची व त्याचा राजा धर्माने कोणीही असला तरी सर्वांना त्याला पाठिंबा देण्याची जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठ्यांनी दाखवली होती असे याच्यात म्हणता येईल. परक्या अब्दालीला भारत राज्य करण्याचा नैतिक हक्क नाही ही व्यापक भूमिका घेऊन मराठे अब्दालीशी तेव्हा लढले आणि ही भूमिका स्थानिक सत्तांना न कळल्याने त्यांनी मराठ्यांना साथ दिली. आणि त्याचप्रमाणे भारत हा एक देश असण्याची व त्याचा राजा धर्माने कोणीही असला तरी सर्वांनी त्याला पाठिंबा देण्याची जाणीव तेव्हा पहिल्यांदा मराठ्यांनी दाखवली असे म्हणता येईल. पेशवा माधवराव. नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा माधवराव, म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो मुलगा होता माधवराव हा पेशवेपदी आला. माधवरावाने आपल्या कारकिर्दीत निजाम व हैदर अली यांचा बंदोबस्त केला. त्याने उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित केले. आता नानासाहेब
मरण पावल्यानंतर माधवराव त्यांचा मुलगा हा पेशवेपदी आला आणि त्यांनी निजाम आणि हैदर अली यांचा बंदोबस्त केला. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. हे पाहून निजामाने त्यांच्या विरोधात पुन्हा हालचाली सुरू केला. त्यांनी त्याच्या मुलखावर आक्रमण केले, परंतु माधवरावाने पैठणजवळील राक्षस भुवन येथे त्याला पराभूत केले. हैदर अली हा म्हैसूरचा सुलतान होता. हैदर अली हा कुठला सुलतान होता? म्हैसूरचा सुलतान होता. पानिपतवरील मराठ्यांचा पराभवाचा फायदा घेऊन त्याने कर्नाटकातील मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले केले आणि त्यांनी म्हणून कर्नाटकातील मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले केले. परंतु मराठ्यांनी श्रीरंगपट्टणजवळील मोती तलाव येथे झालेल्या लढाईत त्यांना पराभूत केले. तेव्हा त्याने तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील प्रदेश मराठ्यांना देण्यात मान्य केले. माधवराव पेशव्यांचा मृत्यू 1772 मध्ये झाला. माधवराव पेशव्याचा मृत्यू कधी झाला? 1772 मध्ये झाला. मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक, कष्टाळू, जिद्दीचा आणि लोकहितदक्ष असा शासक म्हणून त्याला उल्लेख केला जातो त्याचा. या कर्तृत्ववान पेशव्यांच्या मृत्यूमुळे मराठ्यांच्या राज्याची मोठी हानी झाली. आता माहित आहे का तुम्हाला? तर पेशवा माधवरावाने शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष दिले. विहिरी खोदून पुण्याचा पाणीपुरवठा वाढवला. नाना फडणवीसासारखे कारभारी व रामशास्त्री प्रभुणेसारखे थोर न्यायाधीश त्यांच्या काळात तयार झाले. प्रजेला न्याय मिळावा म्हणून न्याय खात्यात सुधारणा केली. तोफा व दारुगोळा बनवण्याचे कारखाने सुरू केले. नाणी पाडण्यासाठी टांगसाळीची व्यवस्था तेव्हा करण्यात आली पेशव्यांच्या काळात. पेशवा माधवराव जेव्हा पेशवे होते त्या काळामध्ये. पेशवा माधवरावानंतर गादीवर आलेले नारायणराव आणि सवाई माधवराव हे 2 पेशवे अल्पायुषी ठरले. त्यांना जास्त आयुष्य नव्हतं म्हणजे ते लवकर मरण पावले. शिवाय त्यांच्या काळात पेशवाईला गृहकलहाने ग्रासले. एकेकाळी अटकेपार झेंडा रोवणारा रघुनाथराव सत्तालाल सेपोटी इंग्रजांच्या आश्रयाला गेला. त्यामुळे मराठे व इंग्रज यांच्यात युद्ध झाले. तर हैदर अलीचा मृत्यू इसवी सन 1782 मध्ये झाला आणि त्यानंतर त्याचा मुलगा टिपू हा म्हैसूरचा टिपू सुलतान त्याला म्हणून तो म्हैसूरचा सुलतान झाला. तो विश्वनाथ योद्धा असण्याबरोबरच विद्वान आणि कवी होता. आपल्या कर्तबगारीने त्याने राज्याचा प्रभाव वाढवला आणि फ्रेंचांशी संधान साधून इंग्रजांच्या वर्चस्वाला हादरे देण्यास सुरुवात केली आणि इसवी सन 1799 मध्ये इंग्रजांविरुद्धच्या एका युद्धात तो मारला गेला टिपू सुलतान. आता मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुनः स्थापना. पानिपतच्या प्रभावामुळे मराठ्यांचा उत्तर भारतातील प्रतिष्ठेचा जब्बर धक्का पोहोचला होता. उत्तरेत पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी माधवरावांनी महादजी शिंदे, तुकोजी होळकर आणि रामचंद्र कानडे कोणाकोणाला माधवराव महादजी शिंदे, तुकोजी होळकर, रामचंद्र कानडे व वसाजी पंत बिनीवाले या सरदारांना तिकडे पाठवले होते. तर मराठ्यांना फौजांची जाट, रोहिले व राजपूत त्यांना पराभूत केले आणि बादशहा शाह आलम यास आपल्या आश्रयाखाली दिल्लीच्या तख्तावर बसवले आणि उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता पुन्हा स्थापित झाली. पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. पानिपतच्या लढाईमध्ये जसं 1.5 लाख सैन्य मारलं गेलं आणि खूप नुकसान झालं होतं. अब्दालीच्या सैन्याचीही हानी झाली. पानिपतच्या विजयानंतर आर्थिक लाभ फारसा न झाल्याने त्यांनी किंवा वारसदारांनी भारतावर पुन्हा आक्रमण करण्याची हिंमत केली नाही. उलट उत्तरेमधील अराजकतेला आवर घालण्याचे सामर्थ्य मराठ्यांमध्येच आहे हे लक्षात घेऊन त्यांनी या पातशाहीचा सांभाळ करावा अशी इच्छा प्रगट केली आणि सलोख करण्यासाठी पुणे दरबारात दूतही पाठवले आणि पानिपतचा मोठा पराभव पचवून उत्तरेच्या राजकारणात पुन्हा उभे राहण्यात मराठे यशस्वी झाले. ही बाब महत्वाची आहे. यामध्ये मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर आणि महादजी शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. आता पेशवे घराची वंशवाळ बघू आपण. तर बघा, पहिले बाळाजी विश्वनाथ होते, त्यांना 2 मुलं होते, बाजीराव पेशवा आणि चिमाजी अप्पा. तर पहिले बाजीराव जे होते, बाजीराव बल्लाळ, त्यांचा भाऊ आपण, तर त्यांना मुलं होते 1, 2, 3, 4 म्हणजे बाळाजी
उर्फ नानासाहेब, रामचंद्र, रघुनाथराव आणि जनार्दन. तर नानासाहेब पेशवे जे होते त्यांना 4 मुलं होते. ठीक आहे. तर आणि रघुनाथराव यांना बाजीराव दुसरा आणि नानासाहेब असे दत्तक, असे 2 मुलं, एक दत्तक आणि एक स्वतःचा मुलगा. तर बाळाजी नानासाहेब जे होते ते विश्वासराव, त्यांना मुलं होते विश्वासराव, माधवराव पेशवा, यशवंतराव, नारायणराव पेशवा असे 4 मुलं होते त्यांना. आणि मग नारायणराव पेशवा होता, त्यांना सवाई माधवराव, आपण बघितलं लास्ट पॅराग्राफमध्ये, सवाई माधवराव हे पेशवे होते. आणि चिमाजी अप्पांना मात्र फक्त एक मुलगा सदाशिवराव भाऊ, आणि मग त्याच्यानंतर इथे त्यांचं हे थांबलं. ठीक आहे. अशा प्रकारे आपला पाठ 11वे राष्ट्ररक्षक मराठे हा पाठ इथे संपतोय.